संभाजीराजे यांना 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि नंतर त्यांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता। हा विशेष दिवस साजरी करण्यासाठी पुण्यात डेक्कन चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला फुलांची आरास करण्यात आली व धर्मवीर अशी कमान देखील पुतळ्याच्या आजूबाजूला लावण्यात आली आणि सकाळपासूनच सर्व राजकीय नेते मंडळी व पुणेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी। कुदभूषणमचे रचते आणि सोबतच स्वराज्य रक्षक श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिवस आहे। जसं की तुम्ही बघू शकता, आता आपण डेक्कनच्या या चौकात उभे आहोत। इथं छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याला फुलांची जी आरास आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। सोबतच आज पहाटेपासूनच सर्वच पुणेकरांनी इथं रांगा लावलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजी महाराजांना आजच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून इथं लोक येत आहेत आणि या पुतळ्याला अभिवादन करत आहेत। सोबतच जर का आपण वरती बघितलं तर मग धर्मवीर अशा प्रकारे एक उल्लेख देखील करण्यात आलेला आहे आणि धर्मवीर लिहिलेली फुलांची आरास जी आहे ती देखील इथं पुतळ्याच्या अवतीभोवती लावण्यात आलेली आहे। पुतळ्याला देखील वेगवेगळ्या प्रकारचे हार घालून सजवण्यात आला आहे। सोबतच पुतळ्याला मळवट देखील भरण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून पुणेकर इकडे येऊन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज नेटवर्क।